मुंबई मांडवा मुंबई जलप्रवास बंद झाल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत। त्यामुळे नाईलाजाने प्रवासी एसटीकडे वळले। त्यातच अलिबाग आगारात तिकिटासाठी लांबच लांब रांगा दिसून येत आहेत, ज्यामुळे आगारात नेहमी होत असलेल्या प्रचंड गर्दीमुळे प्रवासी त्रस्त झाले। लांजा तालुक्याला विजांच्या कडकडाटांसह वादळी पावसाने झोडपून काढले। शिवाय ठिकठिकाणी वीज कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत। ठिकठिकाणी पडझड झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात वित्तहानी देखील झाली। गोवा राज्यातील पहिल्या पर्यटन संचालक तथा स्वातंत्र्य सेनानी ॲडव्होकेट लिबिया लोबो सरदेसाई यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा पर्यटन मंत्री रोहन खवंटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। यावेळी पर्यटन संचालक सुनील अंशपिका यांच्यासह इतर मान्यवर तेथे उपस्थित होते। कोकण पदवीधर मतदार नोंदणीसाठी 28 मे पर्यंत मुदत आहे। जिल्ह्यात 25 मतदान केंद्रांवर 26 जून रोजी मतदान होणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी दिली। वीज वाहिनी अंगावर पडल्याने बांद्यात महिलेचा जागीच मृत्यू झालाय। विद्या वामन बिले असे या महिलेचे नाव आहे। ही महिला ओहळ्यात कपडे धुण्यासाठी गेली असताना ही दुर्घटना घडली। मृत महिलेच्या कुटुंबियांनी या प्रकरणी वीज मंडळाला जबाबदार धरले असून नुकसान भरपाईची मागणी केली आहे। नुकताच झालेला अवकाळी पाऊस आणि सिंधुदुर्ग रेल्वे स्थानकावरील काळोखाच्या साम्राज्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो। या गैरसोयीकडे दुर्लक्ष होत असल्याने नाईलाजाने आम्हाला आंदोलन करावे लागेल, असा इशारा सिंधुदुर्ग प्रवासी संघटना समन्वय समितीचे अध्यक्ष प्रकाश पावसकर यांनी दिला। पतीच्या मृत्यूनंतर मंगळसूत्र न उतरवण्याचा निर्णय महाराष्ट्र गवळी समाजाने घेतलाय, अशी माहिती समाजाच्या वतीने राज्य अध्यक्ष अजय शेठ बिरवटकर यांनी पत्रकारांना दिली आहे। जी माझी माता भगिनी त्या ठिकाणी ज्या वेळेला तिचं लग्न आपल्या घरात होतं, त्यावेळेला ती भगिनी ज्या वेळेला आपला पती तिचं नाव सुद्धा बदलण्याचा प्रयत्न करतो, तेच नाव सुद्धा ती तिच्या माहेरात सोडून येते आणि ते माहेरात सोडून एवढा मोठा त्याग ती माऊली आपल्यासाठी करत असते। आणि ती माऊली ज्या वेळेला तिचा पती दुर्दैवाने मृत्यू होतो, त्यावेळेला आपण तिचा अशा पद्धतीने अपमान करत असतो। वांगवान ही प्रथा आपण समाजाने बंद केलेली आहे। दापोलीतील जोग नदीच्या पात्रात कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले, त्यामुळे नदीच्या स्वच्छतेची मागणी केली जाते। नदीचे पात्र कचऱ्याने भरलेले असल्यामुळे पावसाळ्यात पाण्याचा निचरा होणार कसा, असा प्रश्न उपस्थित केला जातो। प्रशासनाने ताबडतोब नदीची स्वच्छता करावी, अशी मागणी आता स्थानिकांकडून केली जाते। साळाव मुरुड आगरदंडा रस्त्याचे खचलेले डांबरीकरण वाहन चालकांसाठी डोकेदुखी ठरते। या मार्गामधील सर्वे रस्ता चढणीवरील डांबरीकरण खचत असल्याने सार्वजनिक बांधकाम खात्याने ताबडतोब उपाययोजना करावी, अशी मागणी ठाकरे गटाचे युवा सेना रायगड उपजिल्हाप्रमुख परेश किल्लेकर यांनी केली। महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून 10वीचा निकाल उद्या सोमवारी दुपारी 1 वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात येणार आहे। ऑनलाईन निकाल या वेबसाईटवर तुम्हाला पाहता येईल। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।